हॅलो एव्हरीवन, वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, आपण प्रिलिम्सचे असतील. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, आपण प्रिलिम्सला जे विषय विचारले जातात तर त्याचे क्वेश्चन पेपर बघितल्या. त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण मी तुम्हाला बऱ्याच विषयांचं ऑलरेडी दिलेलं आहे आणि त्या व्हिडिओजवरती तुमचा रिस्पॉन्स चांगला आहे, म्हणजेच तुम्हाला त्या व्हिडिओचा फायदा होत आहे हे त्यावरून कळतं. बघा, आता आपण मेन्सबाबत त्या स्वरूपाचे व्हिडिओ टाकले नाही आहेत, त्यामुळे मी ट्राय करणार आहे की जे मेन्सचे क्वेश्चन आहे ते देखील तुमचे या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर व्हावे, म्हणजे एक PYQचा चांगला 360 डिग्री अभ्यास तुमचा व्हावा. म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. या व्हिडिओमध्ये आपण MPSC कंबाईंड मेन्स जी झाली 2023ची त्यामधील पेपर 2 मधील पॉलिटीचे क्वेश्चन एक्सप्लेन करणार आहोत. या व्हिडिओमध्ये फक्त प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही आहे, तर त्या प्रश्नासंबंधी जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी एक्सपेक्टेड आहे तुम्हाला माहीत असणे आणि पेपरमध्ये येणे तीच आपण डिस्कस करणार आहोत. यामुळे तुमचा चांगला अभ्यास देखील होईल आणि एक थोडंसं बोर्डम जर आलं असेल अभ्यासामध्ये तर त्याला सॉल्व करण्यासाठी मदत देखील तुम्हाला होईल. सो चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, कंबाईनची जी मेन्स असते तर त्यातील पेपर 2ला पॉलिटीचे एकूण 15 प्रश्न विचारले जातात आणि प्रिलिम्सला तुम्ही क्वेश्चनची लेवल बघितली आणि मेन्सला क्वेश्चनची लेवल बघितली तर टोटली डिफरन्स आहे. प्रिलिमला यावर्षी तर खूपच सोपे प्रश्न आले होते पॉलिटीचे. मेन्सला थोडं टफनेस आहे क्वेश्चन्सला आणि त्या स्वरूपाने तुमचा अभ्यास देखील असला पाहिजे. बघा, पहिलाच प्रश्न जो की सर्वांना खूप कठीण गेला होता, नवीनच माहिती होती, कुठल्याही पुस्तकामध्ये नव्हती, त्यामुळे हा प्रश्न चुकणे साहजिक होते. बघा, आपण प्रश्न क्रमांक 56 ते प्रश्न क्रमांक 70 पर्यंत जाणार आहोत आणि यामध्ये तुमचा 15 क्वेश्चन टोटल कव्हर होणार आहेत पॉलिटीचे. सो पहिला प्रश्न बघूया आपण. काँग्रेसच्या तज्ज्ञ समितीबाबत योग्य कथने ओळखा. इथे तुम्हाला 3 स्टेटमेंट दिलेली आहेत, त्यापैकी योग्य विचारलेली आहे. पहिलं आहे, 8 जुलै 1946 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेसाठी साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने तज्ज्ञ समिती नेमली. यामध्ये तारीख महत्त्वाची आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे मित्रांनो. जवाहरलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते, हे देखील बरोबर आहे. KM मुन्शी या समितीचे समन्वयक होते, हे चुकीचं आहे. फक्त अ आणि ब इथे बरोबर आहे. आता ही झाली क्वेश्चन आणि त्याचं उत्तर. पण इथे काय चुकलेलं आहे, काय चुकलेलं आहे ते तुम्हाला सर्व मी सांगतो आहे. बघा, उत्तर तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. इथे काँग्रेसची एक तज्ज्ञ समिती होती, त्या समितीची स्थापना जी आहे ती 8 जुलै 1946ला झाली होती. आणि मित्रांनो, हिचा उद्देश काय होता या समितीचा, तर संविधान सभेसाठी साहित्य तयार करणे. ओके, हा तिचा उद्देश होता. याचे अध्यक्ष जसं की स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे जवाहरलाल नेहरू हे होते आणि सदस्य किती होते, तर एक अध्यक्ष प्लस 7 सदस्य या समितीमध्ये होते. मग या 7 सदस्यांची नावं जी आहेत ती तुम्हाला माहीत असावी. बघा, मी आता नावं तुम्हाला ओरली सांगतो, ते तुम्ही एकदा तुमच्या कानावर पडू द्या. इथे लिहिणार नाही मी, कारण त्यासाठी वेळ लागेल. सदस्य जे होते बघा, M असफ अली, ट्राय करतो मी लिहायचं, M असफ अली. त्यानंतर KM मुन्शी, तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकतात या माहितीचा नंतर. KM मुन्शी, त्यानंतर N गोपालस्वामी अय्यंगर, त्यानंतर KT शहा, त्यानंतर DR गाडगिल, हुमायूं कबीर, K संथानाम. ही सर्व लोक या समितीची सदस्य होते आणि KM मुन्शी या समितीचे समन्वयक होते का, हे स्टेटमेंट का चुकीचं आहे, तर समन्वयक KM मुन्शी नव्हते, कृष्ण कृपलानी हे होते. समन्वयक जे होते, कन्व्हेनर जे होते, ते कृष्ण कृपलानी हे होते. अशा प्रकारे हा क्वेश्चन होता. हा क्वेश्चन ऑलमोस्ट कोणत्या पुस्तकामध्येच नव्हता, त्यामुळे बऱ्याच जणांचा चुकला देखील असेल आणि तो चुकण्यासाठी एक्सपेक्टेड क्वेश्चन असा होता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार विधानसभेचे सभापती किंवा उपसभापती यांना पदावरून हटवण्याचा ठराव विचाराधीन असताना ते अध्यक्षपद भूषवू शकत नाही. म्हणजे आपल्याला डायरेक्टली कलमवरती किंवा आर्टिकलवरती क्वेश्चन आलेला आहे आणि कोणत्या आर्टिकलनुसार विधानसभेचे जे सभापती असतात किंवा उपसभापती असतात त्यांना पदावरून हटवण्याचा ठराव जेव्हा विचाराधीन असतो तेव्हा ते अध्यक्षपद भूषवू शकत नाही, अशी कोणती कलम आहे. तर बघा, योग्य उत्तर आहे अनुच्छेद 181, म्हणजे आर्टिकल 181. या कलमानुसार ही तरतूद आहे. जर तुम्ही कलम 178 बघितलं तर त्या कलम 178 मध्ये काय सांगितलेलं आहे
कलम 178 मध्ये विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष याची तरतूद आहे विधानसभेचा. त्यानंतर जे आर्टिकल 179 आहे यामध्ये अध्यक्षाचे व उपाध्यक्षाचे पद रिक्त होणे व राजीनामा देणे आणि पदावरून दूर करणे या संबंधी तरतूद आहे, पदावरून दूर करणे. त्यानंतर जर कलम 180 तुम्ही बघितली तर अध्यक्ष व उपाध्यक्षांची कर्तव्ये यामध्ये दिलेली आहेत किंवा कर्तव्य पार पाडण्याचा आणि अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा अधिकार, कर्तव्य व त्यांची कार्य इथे 180 मध्ये दिलेली आहे. आणि 181 मध्ये त्यांचा जर पदावरून काढण्याचा ठराव विचाराधीन असेल तर ते अध्यक्ष त्यावेळेस बनू शकत नाही असं कलम 181 मध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 58. संविधान सभेची पहिली बैठक बघा, योग्य कथने विचारलेली आहे. पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी आयोजित करण्यात आली होती, बरोबर आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली, बरोबर. S.C. मुखर्जी व V.T. कृष्णम्माचारी यांची संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली, हे देखील बरोबर आहे. वरीलपैकी सर्व विधाने इथे बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 4 तुमचा करेक्ट आहे. बघा, संविधान सभेची पहिली बैठक 9ला झाली होती, दुसरी 11 डिसेंबर, तिसरी 13 डिसेंबर 1946 देखील इथे बरोबर आहे. त्यानंतर बैठकीत एकूण 211 सदस्य उपस्थित होते, 211 211. जी लास्ट बैठक आहे मित्रांनो तिची देखील तारीख विचारू शकतात, तर ती तारीख लक्षात ठेवा. 24 जानेवारी 1950ला लास्ट बैठक झाली होती. आणि हंगामी किंवा तात्पुरते अध्यक्ष जे होते, तात्पुरते अध्यक्ष ते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे होते. संविधान सभेचे उपाध्यक्ष जर तुम्ही बघितले, तात्पुरते उपाध्यक्ष फ्रँक अँथनी होते. तात्पुरते उपाध्यक्ष हे लिहून घ्या, जर तुमच्याकडे पेन अँड पेपर असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. तात्पुरते उपाध्यक्ष फ्रँक अँथनी, ओके. आणि राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्षपदी निवड झाली होती नंतर दुसऱ्या बैठकीमध्ये. आणि उपाध्यक्ष कोण कोण झाले होते तेव्हा, तर S.C. मुखर्जी आणि V.T. कृष्णम्माचारी. आता T.T. कृष्णम्माचारी वेगळे, V.T. कृष्णम्माचारी वेगळे, तर हे दोघंही उपाध्यक्षांची नावं तुमची पाठ असली पाहिजे. त्यांचं इनिशियल वगैरे V.T. T.T. यामध्ये कन्फ्युजन करू नका. S.C. मुखर्जी आणि V.T. कृष्णम्माचारी हे उपाध्यक्षपदी होते. नेक्स्ट आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एकूण 211 सदस्य होते, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. राष्ट्रपती कोणत्या आर्टिकलनुसार राज्यपालांची नियुक्ती करतात, तर राष्ट्रपती जे आहेत ते 155 नुसार राज्यपालाची नियुक्ती करतात. यातील सर्व आर्टिकल्स तुम्हाला राज्यपालासंबंधी माहीत असायला हवी. 153 मध्ये काय दिलेलं आहे, तर राज्याचे राज्यपाल, राज्याला राज्यपाल असतील असं 153 मध्ये सांगितलेलं आहे. 154 मध्ये राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालाच्या ठायी असतील असं सांगितलेलं आहे. राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालाकडे असतील. 155 मध्ये सांगितलेलं आहे की राज्यपालाची नियुक्ती कशी होईल, राज्यपाल नियुक्ती. आणि 156 मध्ये सांगितलेलं आहे राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यास अर्हता किंवा पात्रता. ओके, अशा प्रकारे कलम आहेत. पूर्ण कलम मी ते सांगणार नाही, जे 4 ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसतात ते आपण एक्सप्लेन केलेले आहे. सॉरी, 157 मध्ये आहे राज्यपाल संबंधी अर्हता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 60 नंबरचा. राज्याच्या नीती निर्देशक तत्वांमध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे. नीती निर्देशक तत्वे किंवा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे प्रिन्सिपल्स असतात स्टेट पॉलिसीचे, तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रिन्सिपलचा समावेश आहे बघा. पहिला आहे नागरिकांना स्त्री आणि पुरुषांना उपजीविकेसाठी पुरेसे साधन मिळण्याचा समान अधिकार आहे, हे देखील आपल्या DPSP मध्ये आहे. स्त्री आणि पुरुष दोघांसाठी समान कामासाठी समान वेतन आहे, हे देखील DPSP मध्ये आहे. कामगार स्त्री आणि पुरुष यांचे आरोग्य आणि सामर्थ्य आणि मुलांच्या कोवळ्या वयाचा दुरुपयोग होऊ नये आणि आर्थिक गरजेमुळे नागरिकांना त्यांचे वय किंवा सामर्थ्य यांना न पेलणारा व्यवसाय करण्यास भाग पाडू नये, हे देखील आपल्या राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये आहे.
म्हणजे यातील तिघही जे स्टेटमेंट दिलेले आहे ते राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये आहेत, म्हणून अ ब क इथे करेक्ट उत्तर आहे. आणि यातील जे तिघही विधाने दिलेली आहेत ती कलम 39 मधील आहे, कलम 39. ओके, भाग 4 कलम 39. या कलमामध्ये एकूण 6 ही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहे. तर ती 6 कोणकोणती आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो. तर ती 6ची 6 मी तुम्हाला सांगतो. बघा, पहिलं आहे सर्व नागरिकांना उपजीविकेच्या पुरेशा साधनांचा हक्क. दुसरं आहे सार्वजनिक हितासाठी समाजाच्या भौतिक संसाधनांची न्याय विभागणी. त्यानंतर तिसरं आहे संपत्ती व उत्पादन साधनांच्या केंद्रीकरणाला प्रतिबंध. चौथं आहे पुरुष व महिला यांना समान कामासाठी समान वेतन. त्यानंतर पाचवं आहे मित्रांनो सक्तीच्या गैरवागणुकीविरुद्ध कामगार व मुलांच्या आरोग्य व सामर्थ्यांची जपणूक. आणि लास्ट आहे मुलांच्या आरोग्यपूर्ण विकासाची संधी याबाबत शाश्वती देणे. ओके, सो अशा प्रकारे यामध्ये ही 6 राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे दिलेली आहे कलम 39 मध्ये, जे काही क्लॉजेस आहेत त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. कोणत्याही राज्याच्या विधानसभेचे किमान आणि कमाल अनुमत संख्याबळ किती आहे? काय विचारलेलं आहे अगोदर? किमान आणि कमाल कशाचे? तर राज्याच्या विधानसभेचे किती असतं? तर 60 किमान आणि 500 कमाल असतं. स्पष्टीकरण, विधानसभेची रचना जी असते मित्रांनो ती कमाल 500 आणि किमान 60 सदस्य एवढे असतात. सर्वात जास्त सदस्य संख्या उत्तर प्रदेशला आहे, हायेस्ट आहे तिथे, आणि ती किती आहे? 403 आहे. आणि जर तुम्ही सर्वात कमी बघितली तर ती पॉंडिचेरी येथे आहे, तर ती किती आहे? सगळ्यात कमी म्हणजेच 30 आहे. ओके, एवढी लिमिट आहे, पण काही काही ठिकाणी ती कमी आहे. ओके, आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही विधानसभेचे सदस्य बघितले तर 288 एवढा संख्या आहे. पुढे जाऊया. 62 नंबरचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद हे संविधानिक अधिकार किंवा कायदेशीर अधिकार किंवा भाग 3च्या बाहेरील अधिकार याबाबत संबंधित आहे? आर्टिकल विचारलेला आहे की कोणतं असं आर्टिकल आहे की जे संविधानिक अधिकार किंवा कायदेशीर अधिकार किंवा भाग 3च्या बाहेरील अधिकार याच्याशी संबंधित आहे. तर इथं जर तुम्ही केअरफुली क्वेश्चन वाचला तर त्यामध्ये तुम्हाला 3 हे कलम दिसतील. यापैकी कुठलं कलम त्याच्या बाहेरील अधिकाराशी संबंधित आहे असं विचारलेलं आहे. तर ही जी सर्वच कलमं आहे मित्रांनो तर ती संविधानिक अधिकाराच्या बाहेरील अधिकार संबंधित आहे. वरीलपैकी सर्व इथे करेक्ट उत्तर आहे तुमचं. बघा, जो भाग 3 आहे त्यामध्ये मूलभूत हक्क सांगितलेले आहेत आणि हे मूलभूत हक्क जे आहेत त्याच्या बाहेरील कलम तुम्हाला या क्वेश्चनमध्ये विचारलेली आहेत. सो ती कलम कोणती आहेत बघा. भाग 12 मधीलच ही कलम, हे कलम आणि हे कलम तीनही भाग 12 मधील आहेत. भाग 12 मधील जे कलम 265 आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणताही कर आकारला जाणार नाही, कोणताही टॅक्स आकारला जाणार नाही व संकलित केला जाणार नाही. या भाग 12 मधीलच कलम 300A मध्ये प्रॉपर्टी संबंधी अधिकार आहे, प्रॉपर्टी संबंधी हक्क आहे. म्हणजेच कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता वगैरे हिरावून घेतली जाणार नाही, प्रॉपर्टी इथे मी लिहितो. त्यानंतर कलम 301 जे आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे भारतीय क्षेत्रात मुक्तपणे व्यापार, वाणिज्य आणि अंतर्गत व्यवहार करता येतील. ओके, त्यानंतर कलम 326 मध्ये सांगितलेलं आहे लोकसभा व राज्य विधानसभा यांच्या निवडणुका प्रौढ मताधिकारावर आधारित असतील. ओके, प्रौढ मताधिकार. सो अशा प्रकारे हा प्रश्न तुमचा सुटतो. 63व्या प्रश्नाकडे येऊया. 63 प्रश्नामध्ये विचारलेला आहे स्वतंत्र विकास मंडळे स्थापन करण्याची जबाबदारी राज्यपालाची असते. खालीलपैकी कोणते राज्य याच्याशी संबंधित आहे? स्वतंत्र विकास मंडळाशी संबंधित कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, कर्नाटक आहे, तमिळनाडू यामध्ये समाविष्ट नाही, म्हणून अ ब क या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. बघा, आता यामध्ये राज्य आणि त्यांचं अनुच्छेद तुम्हाला माहीत पाहिजे. आता हा तर प्रश्न डायरेक्टली फक्त विकास मंडळांविषयी आला, पण कोणत्या आर्टिकलमध्ये कोणत्या राज्याची तरतूद आहे? 371A मध्ये बघा नागालँड आहे. अशा प्रकारे बी मध्ये आसाम येतं. तुम्हाला जोड्या लावामध्ये हे प्रश्न येतात. त्यानंतर सी मध्ये मणिपूर, डी मध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, ई मध्ये आंध्र प्रदेश, एफ मध्ये सिक्कीम, त्यानंतर जी मध्ये मिझोराम, एच मध्ये अरुणाचल प्रदेश, आय मध्ये गोवा आणि जे मध्ये कर्नाटक. जोड्या लावायला येतं त्यामुळे हे लक्षात ठेवा, याच्याविषयी माहिती आहे.
नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. बघा, त्या जोड्या लावा संघ पद्धतीचे स्वरूप, याच्या तुम्हाला जोड्या लावायच्या आहे. खूप वेळा विचारून झालेला प्रश्न आहे आणि खूप सोपा देखील प्रश्न आहे. आपण डायरेक्टली जोड्या लावूया. बघा, मोरिस जोन्स यांनी काय केलं होतं की सौदेबाजीचे संघराज्य आहे, म्हणजे बीचं 3 असं सांगितलं होतं. बीचं 3 इथं आहे, इथं आहे, इथं आहे. 3 ऑप्शनमध्ये बीचं 3 आपल्याला दिसतं. त्यानंतर केसी वियर यांनी अर्धसांघिक म्हटलेलं आहे. अर्धसांघिक इथं आहे, इथं आहे, म्हणजे हा ऑप्शन गेला, हा गेला. त्यानंतर पॉल ॲपलबी यांनी अत्यंत सांघिक म्हटलं होतं, त्यामुळे क ची जोडी 1 ला लागते. इथे बघा, हा ऑप्शन तुमचा करेक्ट होऊन जातो, ऑप्शन नंबर 4. ग्रॅनविल ऑस्टिन सहकारी संघराज्य. अशा प्रकारे या जोड्या लावायच्या होत्या. याविषयी एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही, पण हे लक्षात ठेवा की कोणी काय म्हटलेलं आहे संघराज्यवाद किंवा संघाला. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाणार आहोत. 65 नंबर. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा उल्लेख नाही आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये? तर इथे दिलेला आहे तुम्हाला, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिपरिषद, त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी. बघा, मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मंत्रिपरिषद असेल असं उल्लेख आहे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये. राज्य मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी हा देखील उल्लेख आहे, पण राज्यमंत्र्यांचे राजीनामे याचा उल्लेख नाही. उपमुख्यमंत्र्याचे पद याचा उल्लेख नाही, म्हणजे क आणि ड इथे आपलं योग्य उत्तर येतं. बघा, आता राज्यघटनेत उल्लेख नसलेल्या बाबी मी तुम्हाला सांगतो. उल्लेख नसलेल्या यामध्ये कोणत्या कोणत्या येतात? तर उपमुख्यमंत्री पद याचा कुठेही आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश नाही. त्यानंतर राज्यमंत्र्यांचे राजीनामे, जे की क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर उपपंतप्रधान पद, असं कुठलंही पद वगैरे आपल्या संविधानामध्ये मेन्शन नाही. पंतप्रधान पद आणि अल्पसंख्याकांची व्याख्या देखील संविधानामध्ये नमूद नाही. अल्पसंख्याकांची व्याख्या, तर हे लक्षात ठेवा की हे संविधानामध्ये दिलेलं नाही, कारण पुढच्या वेळेस हे 2 जे शब्द आहेत ते येऊ शकतात ऑप्शनमध्ये, त्यावरती क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाणार आहोत आपण. पुढचा प्रश्न थोडा आउट ऑफ द बॉक्स किंवा कठीण जातो, कारण जनरली आपलं सर्व हे पाठ नसतं, पण थोडा जर तुम्ही अभ्यास केला असेल तर सेन्स लागून तुमचं उत्तर बरोबर येऊ शकतं. बघा, स्थापना वर्षाच्या चढत्या क्रमाने खालील घटक राज्यांची मांडणी तुम्हाला करायची आहे की घटक राज्य कोणत्या वर्षी स्थापन झाले, तर त्याचा चढता क्रम तुम्हाला लावायचा आहे. इथे पहिल्यांदा ओडिसा आहे 1 नंबरला, त्यानंतर 2 नंबरला नागालँडची स्थापना आहे, 3 नंबरला हिमाचल प्रदेश येतं, शेवटी अरुणाचल प्रदेश म्हणजे ते 4 नंबरला येतं. मग आता यांचा क्रम तुम्हाला माहीत असावा. बघा, मी तोंडी सांगण्याचा जास्त प्रयत्न करतो लिहून देण्यापेक्षा. इथे सर्वात पहिल्यांदा स्थापना दिवस जो आहे तो ओडिसाचा येतो. ओडिसा 1936 मध्ये, उत्तर प्रदेश 1950 मध्ये, त्यानंतर आंध्र प्रदेश जे आहे ते 1956 मध्ये. वर्षानुसार आहे ही, स्थापना वर्षानुसार मांडणी तुम्हाला सांगतोय. त्यानंतर केरळ आहे, केरळ जे आहे मित्रांनो ते 1956 मध्येच. कर्नाटक आणि MP देखील 1956 मध्ये. त्यानंतर महाराष्ट्र 1960, सर्वांना माहीत आहे महाराष्ट्राचं स्थापना वर्ष. महाराष्ट्रानंतर गुजरात देखील सेम 1960. नागालँड जे आहे ते नागालँड 1963. हरियाणा त्यानंतर आहे 1966 मध्ये. पंजाब देखील 1966 मध्येच आहे. त्यानंतर हिमाचल प्रदेश आहे 1971 मध्ये. हिमाचल प्रदेश. त्यानंतर आय थिंक मणिपूर, मणिपूर आहे 1972 मध्ये. मेघालय आहे, मेघालय आहे 1972 मध्येच, आणि त्रिपुरा देखील 1972 मध्येच आहे. सिक्कीम जर तुम्ही बघितलं तर सिक्कीम आहे 1975 मध्ये. मिझोराम आहे 1987 मध्ये. त्यानंतर अरुणाचल प्रदेश आहे, अरुणाचल प्रदेश 1987 मध्येच. त्यानंतर गोवा देखील सेम 1987 आहे. हे लिहून घ्यायचं आहे बघा, कारण तुम्ही नुसतं बघाल तर तुम्हाला तेवढं लक्षात राहणार नाही. छत्तीसगड 2000, उत्तराखंड देखील 2000, वर्ष 2000 आहे. आणि एक अजून झारखंड जे आहे ते झारखंड देखील 2000 मध्ये. आणि तेलंगणा सर्वात शेवटी, तेलंगणा 2014 मध्ये तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना. अशा प्रकारे हा राज्यांच्या स्थापना वर्षाच्या
चढत्या क्रमानुसार ही मांडणी आहे. कुठेतरी लिहून घ्या जेणेकरून तुमच्याकडे ते स्टोअर किंवा वाचण्यासाठी पुन्हा अवेलेबल असेल. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. खालीलपैकी कोणत्या राज्यांनी त्यांच्या राज्यात विधान परिषद बरखास्त केलेली आहे? आपल्याला विचारतात की कोणत्या राज्यामध्ये द्विगृही विधान परिषद आहे किंवा द्विगृही विधिमंडळ आहे, पण इथे विचारलेलं आहे कोणी बरखास्त केलेली आहे, कोणत्या राज्यांनी बरखास्त केलेली आहे. मग ऑप्शनमध्ये बघाल तुम्ही तर पश्चिम बंगाल, पंजाब आणि तामिळनाडू आहे. तर या सर्वांनीच तेथील विधान परिषद जी आहे ती बरखास्त केलेली आहे. आंध्र प्रदेशने 1957मध्ये विधान परिषदेची स्थापना केली आणि 1985मध्ये ती रद्द केली होती आंध्र प्रदेशने देखील. आणि त्यानंतर आंध्र प्रदेश विधानसभा कायदा आला होता 2005मध्ये आणि तो संमत करून 2007मध्ये आंध्र प्रदेश विधान परिषद स्थापन झालेली आहे 2007ला. ओके, आता सध्या 6 राज्यांमध्ये द्विगृही विधिमंडळ आहे. बघा, UP, बिहार आहे, कर्नाटक आहे, महाराष्ट्र आहे, आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे. या 6 राज्यांमध्ये द्विगृही विधिमंडळ आहे राज्यस्तराला. ओके, त्यानंतर जर तुम्ही बघितलं विधान परिषद 1986मध्ये रद्द करण्यात आली तमिळनाडूची आणि पश्चिम बंगालमधील विधान परिषद 1969मध्ये रद्द करण्यात आल्या. ओके, सो अशा प्रकारे हा क्वेश्चन आहे. पुढच्या क्वेश्चनकडे आपण जाऊया. बघा, केसविषयी हा प्रश्न होता. उद्देशपत्रिकेबाबत खालीलपैकी योग्य कथने आपल्याला निवडायची आहेत. बेरुबारी युनियन प्रकरण 1960मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे मत दिले की उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे. केशवानंद भारतीमध्ये उद्देशपत्रिका भाग असल्याचे म्हटले आहे. LICमध्ये संविधानाचा अविभाज्य भाग म्हटले आहे. ओके, हे स्टेटमेंट आहे. म्हणजे बेसिकली प्रश्न कशावर आहे तर हा प्रश्न केसेसवर नाही पण उद्देशपत्रिकेवर आहे की उद्देशपत्रिका संविधानाचा भाग आहे किंवा नाही. ओके, मग बेरुबारी युनियन खटला जो होता 1960चा त्यामध्ये सांगितलं होतं की सरनाम्याचे इतके महत्त्व असूनसुद्धा सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही आणि ते आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे हे चुकतं इथे. हे जर विधान चुकलं मित्रांनो तर पुढे बघूया अजून कोणतं विधान चुकतं आहे. तर केशवानंद भारती 1973मध्ये संविधानाचा भाग असल्याचे बरोबर 1973मध्ये भाग आहे असं सांगितलं होतं आणि LICमध्ये देखील एक अविभाज्य भाग आहे सांगितलं होतं. म्हणून ब आणि क हे योग्य कथन इथे येतं. पुढे जाऊया. बघा, भारतीय न्यायालयाच्या तदर्थ न्यायाधीशाबाबत योग्य कथन ओळखा. भारताचे राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची तात्पुरत्या कालावधीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे तदर्थ न्यायाधीश म्हणून नियुक्ती करू शकतात. हे विधान चूक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकीला उपस्थित असताना तदर्थ न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाचे सर्व अधिकार क्षेत्र, अधिकार व विशेष अधिकारांचा उपयोग घेता येतो. हे विधान बरोबर आहे. म्हणून फक्त ब या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. बघा, मी तुम्हाला सांगतो, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज करण्याच्या दृष्टीने कायम न्यायाधीशांची संख्या पुरेशी नसते त्यावेळेस भारताचे सरन्यायाधीश जे असतात ते सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश म्हणून तात्पुरत्या कालावधीसाठी नेमणूक करतात तदर्थ न्यायाधीशाची. इथे भारताचे राष्ट्रपती दिलेले आहे त्यामुळे म्हणून ते चुकीचं आहे. कोण करते तर सरन्यायाधीश, भारताचे सरन्यायाधीश. परंतु यासाठी सरन्यायाधीशांना संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीची चर्चा करावी लागते. हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. आणि नेमणुकीच्या आधी राष्ट्रपतीची मान्यता घ्यावी लागते. पण राष्ट्रपती करतात का डायरेक्टली? नाही. म्हणून ते चुकीचं विधान आहे. फक्त ब योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इझी क्वेश्चन होता. भारतीय राज्यघटनेचे कोणते अनुच्छेद राज्याच्या सार्वजनिक सेवांमध्ये न्यायपालिकेला कार्यकारी मंडळापासून वेगळे करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश देते? तर हे अनुच्छेद आहे मित्रांनो आर्टिकल 50 यामध्ये सांगितलेलं आहे. जर 58 तुम्ही बघितलं तर ही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्हता या संबंधी आहे. कलम 44 भारतीय समान नागरी संहिता संबंधी आहे, समान नागरी कायद्यासंबंधी आहे. कलम 52 जे आहे ते भारताचा राष्ट्रपती संबंधी आहे. म्हणून कलम 50 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये जे पॉलिटीचे क्वेश्चन्स आहेत मागच्या वर्षी मेन्सला विचारलेले ते कव्हर केलेले आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओची मदत होईल. व्हिडिओ लॉंग आहे थोडा बट खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. त्यामुळे जे कोणी शेवटपर्यंत बघत आले तर त्यांचे सर्वांचे थँक्यू. कोणी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला त्यांनी आय कॅन कमेंट करा म्हणजे मला कळेल की कोण शेवटपर्यंत बघताय. सो यू कॅन कमेंट आय कॅन म्हणजे मला कळेल की तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओला टिकून होता. ओके, सो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.